नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण पाहतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले। खरं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा खरं तर आज शुभारंभ झालाय। भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर हा पॅनल तयार झाला। खरं तर आपण बघितलं की पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट होत गेलंय, परंतु त्याच पद्धतीचं चरोली गाव देखील स्मार्ट होत गेलंय। ह्या सगळ्या शहराचा कायापालट करणारे तसं पाहिलं गेलं तर म्हणजे महापौराने देखील पिंपरी चिंचवड शहर जशा पद्धतीनं विकसित होत गेलं तशा पद्धतीने देखील अनेक उपाययोजना केल्या आणि चरोली गावाचा देखील त्या ठिकाणी विकास केला। आपण काय सांगाल? खरं तर तुमचं खूप नाव चर्चेत आहे। चरोली गावातला जो आहे तो विकास तुमच्या माध्यमातून अनेक वेळा त्या ठिकाणी झालेला आहे। परत पुन्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कसं पाहताय? आज खरं तर प्रचाराचा शुभारंभ झालाय, काय सांगाल? 2017 मध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या पिंपरी चिंचवड शहरावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर माझ्यासारख्या युवकाला दादांनी पहिली संधी दिली महापौर पदाची आणि त्यानंतर आम्ही मोशी असेल, डुडुळगाव असेल, चरोली असेल, चोळसवाडी असेल, वडमुखवाडी असेल, साई मंदिर परिसर असेल, भोसरी असेल, ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून चांगलं असं या परिसरामध्ये काम करणार आहोत आणि आमच्या या परिसराची एक नवी वेगळी ओळख स्मार्ट सिटी म्हणून आम्ही करणार आहोत। नक्कीच। खरं तर म्हणजे आपल्या प्रभागातल्या नागरिकांना अजून काय तुम्हाला जर प्रतिनिधित्व करण्याची संधी परत पुन्हा तुम्हाला जर मिळाली तर काय अशा उपाययोजना आहेत त्या चरोलीकरांना आणि मुक्षीकरांना मिळणार आहेत? आता रस्ते वगैरे आम्ही भरपूर केलेले आहेत, कारण की डीपी रस्ते केलेले आहेत, काही डेव्हलपमेंट डीपीमधली केलेली आहे, गार्डन केलेलं आहे, क्रीडांगण केलेलं आहे, परंतु ज्या राहिलेल्या गोष्टी त्या आता वेगळ्या पद्धतीने चांगल्या अजून राहिलेल्या पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि नवीन जे आरक्षण आहे ती डेव्हलप करणार आहे। खरं तर म्हणजे कार्तिक सरांनी सांगितलंच की आता तर बोललेच कार्तिक सर की म्हणजे जशा पद्धतीनं चरोली गावाचा विकास झाला त्या पद्धतीने सुद्धा आम्ही मुशी गावाच्या विकासाबद्दल आम्ही येणाऱ्या दृष्टिकोनातून डोळ्यासमोर ठेवून त्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या पाठीची ठामपणे उभे राहा, जेणेकरून आम्हाला विकासाला गती देता येईल। चरोली गावाचा पण विकास झाला आणि त्या पद्धतीने मोशे गावामध्ये पण आम्ही जवळजवळ 20 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधलेले, डुडुळ गावामध्ये पण आम्ही नवीन रस्ते बांधलेले, कारण की ज्यावेळेस 17 नंतरच सगळी डेव्हलपमेंट झाल्याने आपण पाहताय सगळ्या ह्या ग्रामीण पट्ट्यामध्ये आमदार दादांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकास होत आहे। अर्चनाताई इथं माझ्यासोबत, ताई तुम्ही देखील सध्या आत्ता पॅनलमध्ये आहात, वर्षानुवर्ष तुम्ही देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे, अनेक प्रश्न तुम्ही जाणून घेतलेत, आज प्रचाराचा शुभारंभ होतोय, काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी व दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्हाला जी सुवर्ण संधी भेटली आहे गावच्या म्हणजे जनतेचा प्रश्न सोडवण्याची, खरोखरच आम्हाला जी दादांनी संधी उपलब्ध करून दिली आहे, मी दादांचे मनापासून आभार मानते आणि या संधीचं सोनं करते हे नागेश्वर महाराज चरणी मतमस्तक होऊन गवाही देते सगळ्यांना। धन्यवाद। खरं तर म्हणजे आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये अनेक वेळा निवडून आल्या होत्या तशा विनयताई तापकीर आहेत माझ्यासोबत। खरं तर आज देखील चरोली गावातून आणि मुशी गावातून असेल त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं मतधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या होत्या। खरं तर आज भारतीय जनता पार्टीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देखील सध्या आता प्रचारात फिरतायत, त्या चारही उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत। ताई काय सांगाल? खरं तर म्हणजे तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीत होतात, अनेक वेळा तुम्ही प्रतिनिधित्व केलंय, भारतीय जनता पार्टीत आलात, आज प्रचारामध्ये सहभागी झालात, काय सांगाल? प्रथमतः नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होते। तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आणि प्रतिबाबा असतील यांनी दोघांनी पण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि दादांनी आमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे की दादांनी हे 4 उमेदवार दिलेत त्यांना निवडून आणायचं। मी नागेश्वर महाराजांच्या समोर शब्द देते की हे 4ही उमेदवार आम्ही दोघंही निवडून आणू आणि चरोलीच्या आणि मोशीच्या विकासात योगदान देऊ। नक्कीच। खरं तर म्हणजे विनयताई तापकीर आणि आबा तापकीर यांनी देखील वर्षानुवर्ष या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे, प्रभाग क्रमांक 3 मधून। खरं तर आज देखील त्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते सामील झालेत। कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी जे उमेदवार आहेत 4ही उमेदवार सचिन भाऊ तापकीर असतील, सारिकाताई गायकवाड असतील, अर्चनाताई असतील, आप्पा असतील यांच्या प्रचारामध्ये सहभागी होतात। आप्पा सचिन भाऊ कसं पाहताय सध्या आता म्हणजे सगळेच म्हणजे तुमच्या ज्या 2017ला या निवडणुकीमध्ये जे विरोधक होते आता सोबत आहेत, तुमची ताकद वाढली, निश्चित विजयाचा किती विश्वास वाटतोय? नक्कीच आमचा विजय होईल। दादांनी जी जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने जे आहे 4ही उमेदवार दिलेले आहेत आणि आमच्यासाठी ज्या उमेदवारांनी दादांक भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती ते सर्व उमेदवारांनी माघारी घेऊन आम्हाला सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि जे बी आता पक्षामध्ये नवीन लोक आले त्यांचा बी आम्हाला पाठिंबा राहणार आहे। दादांचा विश्वासाला आम्ही तडा जाऊन न देता सर्वांना संघ घेऊन या
प्रभाग 3चा विकास दादाच्या आप्पांच्या साथीने पुढं असा चालू राहील। ही गोडदोड अशी चालू राहून जेवढी राहिलेली उर्वरित कामं आहे ती बी पूर्ण करण्याचं आम्ही आश्वासन देतो आणि नागेश्वर महाराज वागेश्वर महाराजांचं माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आम्हाला अजून हे आशीर्वाद द्यावा की पुढे येणारी कामं असतील ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच, पण खरं तर जाता जाता असा एक शेवटचा प्रश्न आपण घेतो। आपण खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडलेला जातोय की म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकाची इच्छुक कार्यकर्ते होते, इच्छुकांनी अनेक इथं प्रभागात त्यांनी प्रचारसुद्धा सुरू केला होता आणि नाराज असल्याचं बोललं जाते। तुम्हाला त्यांची मनधरणी करण्यासाठी तुम्हाला यश आलंय? हो, आम्हाला आमदार मैदानाच्या माध्यमातून सगळ्यांना म्हणजे आमच्याबरोबर घेण्याचं यश आलेलं आहे आणि निवडणूक असती थोडंफार नाराजी असली तरी आम्ही त्यांना सगळ्यांना मग जेव्हा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं ज्यांनी तिकीट मागितलं होतं तर इथं परत विनायकताईंनी आम्हाला म्हणजे बरोबर ते त्यांनी पण हे केलं होतं। बरं सचिन तळेकर आहे, योगेश तळेकर आहे, आल्लाटताई आहे, बुर्डेताई आहे, अजित भाऊ बुर्डे आहे, सस्ते गणेश सस्ते, या सर्वांनीच मागितलं होतं। पण हे सर्वजण आमच्या बरोबर आहेत आणि ते आमच्या बरोबर येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे ते पार्टीमध्ये येऊन निवडून आणतील। किती वाटतो विश्वास विजयाचा? 100% विश्वास। 100%। सारिका ताई आहे माझ्यासोबत। ताई, कसं पाहताय सध्या आता म्हणजे सध्या म्हणजे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी सध्या आरक्षण सुटलंय, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, कसं पाहता? दादांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याला आम्ही सार्थ ठरू। नव महाराष्ट्र चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी।